राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैविध्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे। रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिवाला प्रकाशमान करू शकतो। त्यानुसार जागतिक स्तरावर विविध क्षेत्रामध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदलांचा विचार करता यावा व त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम व्हावा, याकरता सुरुवातीला आधी शिक्षकांना प्रशिक्षण द्यावं लागेल, तरच ते विद्यार्थी आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहतील। या दृष्टिकोनातून आज जे SCRT मार्फत आमच्या रावेर तालुक्यामध्ये श्री गगो बेंडाळे हायस्कूल विवरे या संस्थेमध्ये प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। सुरुवातीला मी प्रशिक्षण ज्यांनी आयोजित केलं आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री विलास कोळी साहेब यांचे मी आभार मानतो की आम्हाला त्यांनी प्रशिक्षण आयोजित करण्याची संधी दिली व सर्व शिक्षकांना, तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना आमची शाळेची भेट देता आली। या प्रशिक्षणामध्ये राज्यातील पायाभूत पूर्वतयारी व पूर्व प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना सातत्यपूर्ण व्यावसायिकतेचा विकास करणे, शिक्षकांमध्ये अपेक्षित क्षमता, कौशल्य, ज्ञान विकसित होण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे व बदलत्या परिस्थितीनुसार क्षमता वृद्धी व स्वयं विकसन याबाबतच्या विविध संधी उपलब्ध करून देणे हा एक प्रमुख उद्देश या प्रशिक्षणाचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। जास्त न बोलता या ठिकाणी दोन शब्द मी सांगू इच्छितो का गुरु का ज्ञान रोशनी बन जाए, गुरु का ज्ञान रोशनी बन जाए, हर अंधियारा उजाला बन जाए, शिक्षा में हो नई उड़ान, शिक्षक क्षमता वृद्धि का यही है अरमान, यही है अरमान। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिक्षक क्षमता वृद्धी हे आमचं सर्व प्राथमिक शिक्षकांचं प्रशिक्षण गगो बेंडाळे हायस्कूल विवरा येथे आयोजित केलेलं आहे। प्रशिक्षक समन्वयक मानकर सर हे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आम्हाला प्रशिक्षणात खूप मदत केली आणि सदर प्रशिक्षणामध्ये जे काही सुलभ लाभलेले आहेत त्यांनी आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चित सर्व शिक्षकांना लाभ होणार आहे आणि शिक्षक समृद्ध झाल्यानंतर त्याचा लाभ हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे। त्याच प्रकारे या प्रशिक्षणाचा गाभा म्हणजे पालक, विद्यार्थी, शिक्षक असे आहेत। त्यानंतर आम्ही समृद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना समृद्ध करू आणि त्यातून विद्यार्थी घडणार आहे आणि विद्यार्थी हा भावी पिढीचा भारताचा भावी नागरिक आहे आणि भारत महासत्ताक होण्यापासून या प्रशिक्षणातून आम्हाला लाभ भेटलेला आहे। त्यानंतर इथे जेवणाची सुद्धा छान सुविधा आहे। त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी सुद्धा आम्हाला छानपणे सहकार्य केलेलं आहे। जेवणाच्या व्यवस्थेसाठी छानपैकी प्रशस्त असा हॉल आहे, नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी विवरा शाळेने आम्हाला वर्गखोल्या आणि जेवणासाठी प्रशस्त असा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या प्रशिक्षणासाठी उपस्थित आमच्या सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे शिक्षकांना शुभेच्छा देतो की त्यांनी हे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन या प्रशिक्षणाचा प्रतिसाद आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा आणि रावेर तालुका हा गुणवत्तेच्या बाबतीमध्ये अग्रेसर कसा राहील यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो व हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या शाळेची व तालुक्याची गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार।